आपला प्रश्न पहिला आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणत्या क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली होती? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर द्या. म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन या व्हिडिओमध्ये होणार आहे. हा जो व्हिडिओ आहे फक्त आपण रिव्हिजन आणि मॉक टेस्टसाठी घेत आहोत, कारण यामधील जे प्रश्न आहेत हे परीक्षेमध्ये आपल्याला नेहमी विचारलेले प्रश्न आहेत. तर पहा, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1904 या वर्षी कोणती क्रांतिकारकांची एक संघटना स्थापन केली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर अभिनव भारत या नावाची एक संघटना जी आहे ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 या वर्षी स्थापन केलेली आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न दुसरा आहे, महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? पहा, उच्च न्यायालयाचं खंडपीठ जे आहे ते कोणत्या ठिकाणी नाही असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर ठाणे या ठिकाणी नाही. औरंगाबाद, नागपूर आणि पणजी या ठिकाणी आहे पहा उच्च न्यायालयाचं खंडपीठ. ठाण्यामध्ये येत नाही. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर कोणती तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे? मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे पहा. तर 26/11/2008 ला जो मुंबईवरती हल्ला झाला होता पहा, दहशतवादी हल्ला, तर या हल्ल्याच्या तपासासाठी किंवा या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर एक तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली होती. तिचं नाव काय आहे? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी, म्हणजेच NIA, नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी जी आहे ही 2008. लक्षात ठेवायचे मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. 26/11च्या हल्ल्यामुळे ही जी एक एजन्सी आहे ही स्थापन करण्यात आली आहे. तिचं वर्ष आहे 2008 मध्ये. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न चौथा आहे, भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार कोण आहे? पहा, भारताचा जो राष्ट्रीय फुटबॉल टीम आहे याचा आपल्याला कॅप्टन विचारला आहे की कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर सुनील छेत्री हे जे आहेत हे भारताच्या फुटबॉल टीमचे कॅप्टन आहेत. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 5वा आहे, देशातील पहिला विधी अधिकारी कोणास संबोधले जाते? पहा, देशातील पहिला विधी अधिकारी, तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, अटर्नी जनरल ऑफ इंडिया हे जे आहेत हे देशातील पहिले विधी अधिकारी असतात. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल पहा, अटर्नी जनरल ऑफ इंडिया. प्रश्न 6वा आहे, भारतीय राज्यघटनेत सेक्युलर आणि सोशलिस्ट हे शब्द कितव्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आलेले आहेत? पहा, सेक्युलर म्हणजे पहा धर्मनिरपेक्ष आणि सोशलिस्ट लक्षात ठेवायचे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे जे 2 शब्द आहेत हे कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे घटनेमध्ये किंवा राज्यघटनेमध्ये हे ऍड करण्यात आलेले आहेत? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर 42वी जी घटनादुरुस्ती आहे या घटनादुरुस्तीद्वारे सेक्युलर आणि सोशलिस्ट हे शब्द घटनेमध्ये ऍड करण्यात आले आहेत. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 7वा आहे, वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, वंदे मातरम हे जे गीत आहे हे कोणत्या साहित्यातील? कधी कधी आपल्याला साहित्याच्या ऐवजी पहा कादंबरी असाही शब्द येऊ शकतो, तर कोणत्या कादंबरीतील किंवा साहित्यातील आहेत? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, तर आनंद मठ या साहित्यातील किंवा कादंबरीमधील आहे पहा वंदे मातरम गीत. मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. आपल्याला PDF डाउनलोड जर करायचे असतील तर लिंक मी त्याच्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. प्रश्न 8वा आहे, मूलभूत हक्क खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये थांबवण्यात आलेले आहेत? पहा, जे मूलभूत हक्क आहेत हे कोणत्या कायद्यानुसार थांबवण्यात आलेले आहेत? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, राईट टू प्रॉपर्टी या कायद्याद्वारे मूलभूत हक्क जे आहेत हे थांबवण्यात आलेले आहेत. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 9वा आहे, खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही? पहा, घटनात्मक नसणारी संस्था कोणती? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल ही जी संस्था आहे ही एक घटनात्मक संस्था येत नाही. यामध्ये इलेक्शन कमिशन, फायनान्स कमिशन आणि इंटरस्टेट काउन्सिल हे जे आहेत हे घटनात्मक येणाऱ्या संस्था आहेत, पण नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल जी आहे ही घटनेद्वारे येत नाही किंवा घटनात्मक नाही. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 10वा आहे, संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला काय म्हणून ओळखले जाते? पहा, संसदेची जी बैठक असते त्याचा जो प्रत्येक पहिला तास असतो त्या तासाला काय म्हणतात? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर प्रश्नांचा तास असं म्हटलं जातं. पहा, संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला संसदेचा आहे प्रश्नांचा तास म्हणतात. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 11 आहे, भारतात खालीलपैकी कोणत्या अधिकार पंचायतीस देण्यात आलेले नाहीत? पहा, भारतामध्ये आपल्या खालीलपैकी कोणते अधिकार जे आहेत की हे पंचायतीस देण्यात आलेले नाहीत?
आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, कायदा व सुव्यवस्था राखणे. हे जे हक्क आहेत किंवा अधिकार आहेत हे पंचायतीस देण्यात आलेले नाहीत. यामध्ये पहा, आर्थिक विकासासाठी योजना तयार करणे, तसेच सामाजिक न्याय वाढवणाऱ्या ज्या योजना आहेत त्यांना चालना देणे किंवा प्रोत्साहन देणे, सोबतच एखादा टॅक्स किंवा एखादी फी जी असेल ती गोळा करणे, हे जे काम असतात लक्षात ठेवा हे पंचायतीचे असतात. पण या ठिकाणी आपल्याला अजून एक आहे की कायदा आणि सुव्यवस्था राखायचं काम जे आहे हे पंचायतीकडे देण्यात आलेलं नाही. त्यामुळे पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 12 आहे, खालीलपैकी कोणत्या देशाकरिता भारताने नवीन संसद इमारत बांधलेली आहे? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. तर भारत देशाने एका दुसऱ्या देशासाठी एक संसद बांधून दिलेली आहे, तर ते देश कोणता आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर अफगाणिस्तान या देशासाठी भारताने एक नवीन संसद जी आहे ही बांधून दिलेली आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल अफगाणिस्तान. प्रश्न 13 आहे, कोणत्या कमिटीने भारतीय क्रिकेट बोर्ड नवीन बनवण्याकरिता सर्वोच्च न्यायालयामध्ये अहवाल सादर केलेला आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, भारतीय क्रिकेट बोर्ड याला नवीन बनवण्यासाठी कोणत्या कमिटीने न्यायालयामध्ये म्हणजे कोणत्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक अहवाल सादर केला आहे? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, R.M. लोढा कमिटी जी आहे या कमिटीने भारतीय बोर्ड जे आहे क्रिकेट बोर्ड हे नवीन तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक अहवाल दाखल केलेला आहे. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल R.M. लोढा कमिटी. प्रश्न 14 आहे, भारतात पहिली सर्वसाधारण निवडणूक कोणत्या वर्षी झाली आहे? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. कधी कधी आपल्याला ऑप्शनमध्ये थोडेसे चेंज दिले असतात. आपण या ठिकाणी पहा या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, 1952 या साली पहिली सार्वत्रिक निवडणूक झालेली आहे भारतामध्ये. या ठिकाणी आपल्याला ऑप्शनमध्ये असंही दिलं जाऊ शकेल पहा, 1951, 1952, 1953, 1954 या पद्धतीतही दिलं जाऊ शकतं. या ठिकाणी जर असे ऑप्शन असतील तर 1951, 1952 हे जे आहे हे आपलं उत्तर असणार आहे. या ठिकाणी आपण डायरेक्ट वर्ष घेतलेलं आहे, 1952 हे आपलं उत्तर असणार आहे. पर्याय 1. प्रश्न 15 आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारतरत्न आणि निशान-ए-पाकिस्तान हे दोन्ही पुरस्कार मिळवलेले आहेत? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर मोरारजी देसाई यांना भारतरत्न म्हणजे भारतातील सर्वोच्च पुरस्कार आणि पाकिस्तान-ए-निशान हा देखील पुरस्कार मिळवणारा पहिला व्यक्ती म्हणजेच एक भारतीय व्यक्ती आहेत, तर ते आहेत मोरारजी देसाई. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 16 आहे, भारतातील कोणती पाणबुडी अणुशक्तीचा वापर करू शकते? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. भारताची अशी कोणती पाणबुडी आहे अणुशक्ती म्हणजेच पहा ॲटम लक्षात ठेवा याचा वापर करू शकते? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, INS अरिहंत ही जी पाणबुडी आहे यावरती पहा अणुशक्ती जी आहे ही देखील त्यावर वापर करू शकते. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे, खालीलपैकी कोणता भाग भारत व श्रीलंका यांना दुभागतो? पहा म्हणजे भारत आणि श्रीलंका या दोन देशांना वेगळा करणारा जो भाग आहे त्याला काय म्हणतात? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर जी पाल्कची सामुद्रधुनी आहे ही लक्षात ठेवा भारत आणि श्रीलंकाला दुभागते. कधी कधी प्रश्न आपल्याला यावर विचारला जातो, भारत आणि श्रीलंका या दोन देशांच्या दरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे? लक्षात ठेवायचे, पाल्कची सामुद्रधुनी जी आहे ही भारत आणि श्रीलंकाच्या मध्ये येते. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 18 आहे, साखरेचे भांडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते? पहा, साखरेचं भांडार म्हणून कोणत्या राज्याची ओळख आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर UP म्हणजेच पहा उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे याच राज्याला साखरेचे भांडार म्हणून देखील ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 19 आहे, दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पहा, दक्षिण मध्य रेल्वे लक्षात ठेवायचे, हे साऊथ वरचा प्रश्न आहे. तर दक्षिण मध्य रेल्वेचं जे विभागाचं मुख्यालय आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, सिकंदराबाद या ठिकाणी. राज्य जर विचारलं आपल्याला तर राज्य आहे पहा याचं तेलंगणा राज्य आणि तेलंगणाची राजधानी आहे पहा हैदराबाद. आणि जे विचारलं आहे की दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय ते आहे सिकंदराबाद. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे, साबरमती या नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमधून होतो? पहा, साबरमती नदीचा उगम आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, जी अरवली पर्वत रांग आहे यामधून होतो पहा साबरमती या नदीचा उगम. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 21 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त नागरीकरण झालेलं आहे? पहा, असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये नागरीकरण झालं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर महाराष्ट्र या राज्यामध्ये सर्वात जास्त नागरीकरण झालेलं राज्य आहे महाराष्ट्र. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 22 आहे, गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. काल आपल्याला यावर अल्टरनेट प्रश्न विचारला होता की गौतम बुद्ध जे आहेत त्यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला?
तर लक्षात ठेवायचं लुंबिनी या ठिकाणी बुद्धांचा जन्म झालेला आहे. पण या ठिकाणी प्रश्न आहे की बुद्धांनी प्रथम केलेलं उपदेश जे सारनाथ होतं तर ते सारनाथ कोणत्या ठिकाणी आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय 2 तर वाराणसी या शहरामध्ये आहे सारनाथ, की सारनाथ या ठिकाणी गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश दिलेला होता. पर्याय 2 उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे भारतातील पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते. भारतातील पहिली अणुभट्टी. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर अप्सरा या नावाची भारतातील पहिली अणुभट्टी आहे. मित्रांनो हा प्रश्न आपल्याला जवळपास 5 ते 6 वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे, त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा. प्रश्न 24 आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जहाज तोडण्याचं कार्य सर्वात जास्त केलं जातं. पहा जहाज तोडणे म्हणजे जे रॅप म्हणतो आपण शकतो त्याला आपण रॅप म्हणू शकतो. लक्षात ठेवायचे जहाज तोडण्याचं कार्य किंवा काम सर्वात जास्त कोणत्या ठिकाणी केलं जातं. तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2 अलंग हे ठिकाण आहे. या ठिकाणी जहाज तोडण्याचं काम होतं. कधी कधी आपल्याला जहाज बांधण्याचं काम देखील विचारलं जाऊ शकतं कोणत्या ठिकाणी होतं. लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय 2. प्रश्न 25 आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाइव्हने बंगाल, बिहार आणि ओडिसा या ठिकाणी मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली होती. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर 1765 या वर्षी रॉबर्ट क्लाइव्ह जो होता इंग्रज अधिकारी या इंग्रज अधिकाऱ्याने बंगाल, बिहार आणि ओडिसा यामध्ये मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली होती. पर्याय 2 आपलं उत्तर होईल 1765 वर्षी. प्रश्न 26 आहे मॅगस्थेनिस या लेखकाने चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समाजव्यवस्थेचं वर्णन खालीलपैकी कोणत्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. प्रश्न महत्वाचा आहे. चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील जी समाजव्यवस्था कशी होती याचा उल्लेख किंवा याचं वर्णन जे आहे हे मॅगस्थेनिस या लेखकाने केलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव काय आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर इंडिका या नावाचं एक पुस्तक आहे. मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे. इंडिका नावाचं एक पुस्तक आहे आणि हे पुस्तक लिहिलेलं आहे मॅगस्थेनिस या लेखकाने. यामध्ये काय केलेलं आहे तर जे चंद्रगुप्त मौर्य आहेत त्यांच्या काळामध्ये समाज रचना कशी होती, समाज व्यवस्था कशी होती याचं डीप मध्ये वर्णन केलेलं आहे. पहा इंडिका या पुस्तकामध्ये कोणी केलेलं आहे मॅगस्थेनिस यांनी. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणी कनौजच्या लढाईमध्ये हुमायूंचा पराभव केला व नवी दिल्ली या ठिकाणी जुना किल्ला बांधला. प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून द्यायचं आहे. आणि हे जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर शेरशाह सुरी हा जो आहे लक्षात ठेवायचं आहे याने कनौजच्या लढाईमध्ये हुमायूंचा पराभव केला होता आणि त्या ठिकाणी म्हणजेच नवी दिल्ली या ठिकाणी त्यांनी किल्ला बांधला होता. पर्याय 1 आपलं उत्तर होईल शेरशाह सुरी. प्रश्न दुसरा आहे वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन सागरी मार्ग शोधून काढले तर भारतातील ते कोणत्या ठिकाणी पोहोचले होते. मित्रांनो हा प्रश्न आपल्याला पहा जवळपास 7वीचा जो भूगोल आहे इतिहास आहे त्यामध्ये हा प्रश्नाचा उल्लेख केलेला आहे. वास्को दे गामा 1498 या वर्षी भारतामध्ये कोणत्या ठिकाणी पोहोचला होता. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर कालिकत हे जे बंदर आहे या बंदरावरती वास्को दे गामा जो आहे हा नवीन सागरी मार्ग शोधून पोहोचला होता. कधी 1498 या वर्षी. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न तिसरा आहे सोमनाथ या ठिकाणचं मंदिर इसवी सन 1026 मध्ये कोणी उद्ध्वस्त केलं आहे. पहा सोमनाथ हे जे मंदिर आहे या ठिकाणचं मंदिर जे की कधी 1026 म्हणजेच पहा 1026व्या वर्षी लक्षात ठेवायचं इसवी सन दिलेलं आहे तर त्या साली खालीलपैकी कोणी उद्ध्वस्त केलं होतं. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर मोहम्मद गजनी जो आहे ह्याने 1026 या वर्षी सोमनाथ या ठिकाणचं जे मंदिर आहे हे उद्ध्वस्त केलं होतं. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 4 आहे कलर ब्लाइंड हा दृष्टिदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही. पहा ज्याला कलर ब्लाइंड म्हणजे हा एक आजार आहे पहा डोळ्यांचा, ज्या लोकांना असा हा दृष्टिदोषाचा आजार आहे त्या व्यक्ती कोणत्या 2 रंगामध्ये फरक करू शकत नाहीत. आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 लाल आणि हिरवा हे जे 2 रंग आहेत पहा लाल आणि हिरवा या 2 रंगामध्ये फरक जाणवत नाही कोणाला, ज्या लोकांना कलर ब्लाइंडचा आजार आहे त्यांना. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 5 आहे जल्लीकट्टू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो. पहा एका सणाचं नाव दिलेलं आहे जल्लीकट्टू. या ठिकाणी पहा मित्रांनो सणाच्या ऐवजी हा खेळ आहे लक्षात ठेवा. तर जल्लीकट्टू जो खेळ आहे हा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर तामिळनाडू या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो पहा खेळ जल्लीकट्टू. यामध्ये पहा एकतर जे बैल असतात त्यांच्या एकमेकांसोबत टकरी लावलेली जातात किंवा जे गवे असतात त्यांच्या एकमेकांसोबत टकरी लावलेले जातात. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 6 आहे
कुर्द ही जमात खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आढळत नाही? पहा, कुर्द नावाची एक जमात आहे, तर ती खालीमध्ये आपल्याला पहा इराक, सिरिया, तुर्कस्तान आणि पाकिस्तान हे ऑप्शन आहेत. त्यापैकी कोणत्या देशामध्ये आढळत नाही कुर्द नावाची जमात? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर पाकिस्तान या देशामध्ये पहा कुर्द नावाची जमात आढळत नाही. यामध्ये कुर्द पहा इराकमध्ये आढळते, सिरियामध्ये आणि तुर्कस्तानमध्ये आढळते, पाकिस्तानमध्ये नाही. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 7वा आहे, भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद खालीलपैकी कोणत्या राज्यातील मूळचे रहिवासी आहेत? मित्रांनो, यावर आपल्याला पहा 2 प्रश्न होतात. तर भारताचे माजी राष्ट्रपती आहेत जे रामनाथ कोविंद हे कोणत्या राज्याचे आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर उत्तर प्रदेश या राज्याचे रहिवासी आहेत पहा भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद. जर आपल्याला प्रश्न अजून एक विचारला, सध्याचे भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? लक्षात ठेवा, प्रश्न महत्त्वाचा आहे. तर द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत सध्याच्या भारताच्या राष्ट्रपती आहेत आणि ह्या ज्या आहेत ह्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. लक्षात ठेवा, दुसऱ्या क्रमांकाच्या महिला आहेत ज्या की राष्ट्रपती झाल्यात. पहिल्या जर विचारला आपल्याला तर प्रतिभा देवी सिंग पाटील ह्या ज्या आहेत या पहिल्या क्रमांकाच्या महिला राष्ट्रपती आहेत. पर्याय 2 याचं उत्तर होईल पहा उत्तर प्रदेशचे मूळ रहिवासी आहेत रामनाथ कोविंद. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न 8वा आहे, अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठीचे पुस्तक खालीलपैकी कोणी सुरू केलं आहे? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे पहा. अमर चित्रकथा या नावाचं पुस्तक आहे जे की लहान मुलांसाठीचं पुस्तक आहे. तर हे पुस्तक कोणी सुरू केलं? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर अनंत पै यांनी अमर चित्रकथा पहा अमर चित्रकथा जे आहे हे पुस्तक सुरू केलं होतं, लहान मुलांसाठी पुस्तक आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल अनंत पाई. प्रश्न 9वा आहे, सितार या नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले? पहा, सितार हे जे वाद्य आहे हे कोणी शोधून काढले किंवा त्याचा शोध कोणी लावलेला आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर अमीर खुसरो या नावाचा एक संगीतकार होता किंवा गीतकार होता. तर या व्यक्तीने पहा सितार या नावाचं वाद्य जे आहे हे शोधून काढलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल अमीर खुसरो. प्रश्न 10वा आहे, युरोपियन लोकांना शिक्षा देण्याचे अधिकार भारतीय न्यायाधीशांना देणाऱ्या कायद्याचं नाव काय होतं? प्रश्न महत्त्वाचा आहे पहा मित्रांनो. हा जो प्रश्न आहे इतिहासामध्ये आपल्याला जवळपास 2 ते 3 वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर युरोपियन लोकांना शिक्षा देण्याचे अधिकार भारतीय न्यायाधीशांना देणाऱ्या कायद्याचं नाव काय आहे? आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर इल्बर्ट बिल हा जो कायदा आहे या कायद्याद्वारे जे काही युरोपियन लोक आहेत त्यांना शिक्षा देण्याचे अधिकार जे आहेत हे भारतीय न्यायाधीशांना देण्यात आले होते. पर्याय 2 इल्बर्ट बिल आपलं उत्तर होईल. प्रश्न 11 आहे, खालीलपैकी कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे? पहा, जमिनीतील पाण्याची जी पातळी आहे हे कमी करण्यासाठी किंवा कमी करणारं किंवा त्याला कारणीभूत असणारं झाड कोणतं? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर निलगिरी हे जे झाड आहे हे जमिनीखालील म्हणजे जमिनीची जी पाण्याची पातळी आहे हे कमी करण्याला कारणीभूत आहे निलगिरी. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 12 आहे, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे जर हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार खालीलपैकी कोण पाहतो? मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. जर एखाद्या वेळे राष्ट्रपती आणि पहा उपराष्ट्रपती दोघंही जर एकाच वेळी गैरहजर असले तर राष्ट्रपती पद जे आहे याचा कार्यभार हा कोणाकडे असतो? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, सरन्यायाधीश जे आहेत ज्यावेळी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती गैरहजर असतात त्यावेळी राष्ट्रपती पदाचा कार्यभार किंवा कामकाज जे आहे हे सरन्यायाधीश सांभाळतात. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 13 आहे, साल्हेर व मुल्हेर हे किल्ले खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यामध्ये येतात? प्रश्न महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आपल्याला 2 फोर्ट दिले आहेत म्हणजे 2 किल्ले दिले आहेत. साल्हेर आणि मुल्हेर हे जे आहेत हे कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये येतात आपल्याला विचारायचं आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा आपल्याला नगर भरती 2018 साठी विचारण्यात आलेला हा प्रश्न होता. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, तर नाशिक या जिल्ह्यामध्ये येतात पहा साल्हेर आणि मुल्हेर. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, 7 बेटांचे शहर हे कोणत्या शहराला म्हटले जाते? पहा, 7 बेटांचे शहर. याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर मुंबई या शहराला लक्षात ठेवायचे 7 बेटांचं शहर म्हणून ओळखलं जातं. जे काही मुंबईचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा मुंबईवरील इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. पर्याय 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न 15 आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये 2019 मध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. तर खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये 2019 या वर्षी अतिवृष्टी ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस त्या ठिकाणी पुराची स्थिती निर्माण झाली होती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर कोल्हापूर या ठिकाणी 2019 ला अतिवृष्टी आली होती तर त्यामुळे तिथं पुराची जी स्थिती आहे ती निर्माण झाली होती. पर्याय 3 आपलं उत्तर होईल कोल्हापूर.
प्रश्न 16 आहे काळा घोडा हा उत्सव कोणत्या शहरामध्ये साजरा केला जातो? मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे पहा. या ठिकाणी आपल्याला एक उत्सव दिला आहे. एक पद्धतीमध्ये आपण त्याला छोटासा सण देखील म्हणता येईल. काळा घोडा हा जो उत्सव आहे हा कोणत्या शहरामध्ये साजरा करतात? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर मुंबई या शहरामध्ये पहा काळ घोडा किंवा काळा घोडा जो उत्सव आहे हा साजरा केला जातो. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? आर्किओलॉजी ऑफ द नॉलेज हा जो ग्रंथ आहे हा कोणाचा आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर मायकल फुको हा जो लेखक आहे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे पहा आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. त्याला आपण एक प्रकारे ग्रंथ म्हणूया मित्रांनो, कारण हे जे ग्रंथ आहे ग्रंथ हे मोठे मोठे असतात. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 18 आहे जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅश या शहराचे उत्खनन करताना सापडले. पहा जगातील सर्वात जे प्राचीन संग्रहालय आहे हे कोणते शहराचं उत्खनन करताना आपल्याला आढळून आले? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर हडप्पा या शहराचं ज्यावेळेस उत्खनन चालू होतं पहा हडप्पा शहराचं, तर त्यावेळी जगातील सर्वात जुनं असणारं जे संग्रहालय आहे ते हडप्पा या उत्खननामध्ये सापडलं होतं. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 19 आहे भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? पहा भारतातील पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र हे कोणी सुरू केलं होतं? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर जेम्स अगस्टस हिकी हा जो अधिकारी होता त्यांनी भारतातील आपल्या पहिलं इंग्रजी जे वर्तमानपत्र आहे ते सुरू केलं होतं. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? किंवा कधी कधी प्रश्न आपल्याला अल्टरनेट असा विचारला जातो की निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचे अधिकार जे आहेत हे कोणाकडे असतात? लक्षात ठेवायचे मित्रांनो प्रश्न दोन्ही सेम आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. तर जे प्रेसिडेंट म्हणजे जे राष्ट्रपती असतात पहा त्यांना हक्क असतो कशाचा? तर निवडणूक आयुक्त जे आहेत यांना नियुक्त करण्याचा. पर्याय 1 आपलं उत्तर होईल राष्ट्रपती. प्रश्न 21 आहे जस्टिस पार्टी या ब्राह्मणोत्तर चळवळीचं रूपांतर डॅश या राजकीय पक्षामध्ये झालेले आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. कालच आपण एक व्हिडिओ पाहिला की त्यामध्ये प्रश्न विचारला होता की जे अभिनेते कमल हसन आहेत तर कमल हसन यांनी कोणता पक्ष स्थापन केला? लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी प्रश्न आहे की जस्टिस पार्टी ही जी ब्राह्मणोत्तर चळवळ होती तिचं रूपांतर नंतर कोणत्या राजकीय पक्षामध्ये झालं? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. द्रविड मुन्नेत्र कळघम ही जी पक्ष आहे या पक्षामध्ये जस्टिस पार्टीचं रूपांतर झालं होतं. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 22 आहे महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे डॅश आहे. मित्रांनो महाराष्ट्र शासनाचं एक हे आहे पहा एक प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो की एक न्यूज पेपर आहे. लक्षात ठेवायचंय की तो काय आहे? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3. तर ते एक मासिक आहे. लक्षात ठेवा म्हणजे दर 30 दिवसानंतर प्रकाशित होतं किंवा दर महिन्याला प्रकाशित होतं त्याला म्हणून मासिक म्हटलं जातं. जे दररोज प्रकाशित होतं पहा दैनिक कोणतं आहे की जे दररोज प्रकाशित होतं. साप्ताहिक म्हणजे पहा दर 7 दिवसानंतर प्रकाशित होणारं. मासिक म्हणजे दर 30 दिवस किंवा एका महिन्यानंतर प्रकाशित होणारं. आणि त्रैमासिक म्हणजे दर 90 दिवसाला प्रकाशित होणारं किंवा आपण त्याला म्हणू शकतो दर 3 महिन्यानंतर प्रकाशित होणारं. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. हे एक मासिक आहे लोकराज्य. प्रश्न 23 आहे पाचाड या ठिकाणी खालीलपैकी कोणाची समाधी आहे? पाचाड या ठिकाणी कोणाची समाधी आहे? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1. राजमाता जिजाबाई यांची समाधी आहे पहा पाचाड या ठिकाणी. कधी कधी प्रश्न यावर विचारला जातो की राजमाता जिजाबाई यांचं जन्म ठिकाण काय आहे? लक्षात ठेवा सिंदखेड राजा हे जे आहे सिंदखेड राजा हे ठिकाण आहे पहा राजमाता जिजाबाई यांचं जन्मस्थान. पर्याय 1 याच उत्तर असणार आहे. प्रश्न 24 आहे चार्ल्स डार्विन याने कोणत्या ग्रंथामध्ये उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे? या ठिकाणी पहा 2 प्रश्न तयार होतात. तर उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला आहे? चार्ल्स डार्विन यांना. पण तो कोणत्या ग्रंथामध्ये मांडलेला आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. ओरिजिन ऑफ स्पेसीज हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे. आणि कोणी मांडलेला आहे? चार्ल्स डार्विन यांनी. पर्याय 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न 25 आहे भारतामध्ये 1856 मध्ये कोणी पुरातत्व विभागाची स्थापना केली होती? यामध्ये 2 प्रश्न अजून होतात पहा. तर भारतामध्ये पुरातत्व विभागाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1856 या वर्षी पुरातत्व विभाग जे आहे हे भारतामध्ये स्थापन झाला आहे. तर कोणी केला आहे असा प्रश्न विचारला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. लॉर्ड डलहौसी हा जो इंग्रज अधिकारी होता या इंग्रज अधिकाऱ्याने 1856 या वर्षी आपल्या भारतामध्ये पुरातत्व विभाग जे आहे हे स्थापन केलं होतं. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 26 आहे खालीलपैकी कोण ज्ञान मिळवण्यासाठी प्रश्न पद्धतीचा वापर करत असत? पहा प्रश्न पद्धतीचा वापर करणारे खालीलपैकी शास्त्रज्ञ किंवा व्यक्तिमत्व कोणते आहे?
आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर सॉक्रेटिस हे जे आहेत स्वतःला ज्ञान मिळवण्यासाठी प्रश्न पद्धती ते वापरत होते, म्हणजे प्रश्न विचारून आपल्याला त्याचं उत्तर मिळवून घेणं. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल सॉक्रेटिस.